संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ आणि विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांचा एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रसिद्ध अभंग, ज्यात त्यांनी विठ्ठलाला आईच्या मायेने साद घातली आहे, तो खालीलप्रमाणे आहे. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. या अभंगात नामदेव महाराजांनी ईश्वराची कृपा मिळवण्यासाठी विविध उदाहरणे देऊन देवाला आळवणी केली आहे. जर एखादे लहान बाळ चुकून अग्नीत पडले तर त्याची दयाळू आई क्षणाचाही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी धावते. नामदेव महाराज म्हणतात, हे देवा, मी तुझा अंकित दास आहे, तू सुद्धा माझ्या संकटात असाच धावून ये. सवेची झेपावे पक्षिणी, पिल्ली पडता धरणी, भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. घरट्यातून पिल्लू जर खाली जमिनीवर पडले तर आकाशविहार करणारी पक्षीण लगेच त्याच्याकडे झेप घेते. तशीच माया तू मजवर कर. जेव्हा वासरू भुकेलेले असते आणि हंबरते तेव्हा त्याची आई व्याकुळ होऊन त्याच्याकडे धावते. वनवा लागत सेवणी, पाडस चिंतित हरिणी, नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. जंगलात जर वणवा लागला तर आपल्या पाडसाची काळजी करण्यासाठी हरिणी कशी धास्तावलेली असते, तशीच ओढ तुला माझी वाटू दे. ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाच्या ढगाची आतुरतेने वाट पाहतो, तसाच मी तुझ्या कृपेची वाट पाहत आहे. भक्तासाठी देव नेहमीच धावून येतो. मित्रांनो, ज्याप्रमाणे आई आपल्या मुलासाठी धावून येते, तसाच देव आपल्या भक्तासाठी नेहमी उभा असतो. तुम्हाला हा अभंग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. विठ्ठल विठ्ठल टाईप करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.